मला माफ करा मॅडम, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. असा फ्रॉड मी पुन्हा करणार नाही. मला नोकरीवरून काढू नका मॅडम. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा मॅडम. आमच्याकडे चुकीला माफी नसते, फक्त शिक्षा असते. शिक्षा? म्हणजे मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इन्व्हेंटरीजचे खोटे आकडे आणि खोटी बिल्स त्यांना नेऊन दिली होती. दिवसभर त्या फाईलकडे असा डोळे फाडून बघत होता तो. काही बोलला? हो, बोलला ना. त्याला वाटतंय या कंपनीमध्ये जो काही झोल चालू आहे तो त्याने मोठ्या हुशारीने शोधून काढलाय. गुड. मॅडम, हा मासा जाळ्यात अडकलाय. तुमची आयडिया बरोबर लागू पडली आहे. बच्चा, इतक्या वर्षांचा अनुभव आहे आम्हाला. नवीन माणूस घेताना तपासून घ्यावा लागतो. बोर्थच्या व्यवहाराच्या वेळी या मकरन मधला बेरकीपणा आणि श्रूडनेस दिसला आम्हाला. आता त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला तपासून पाहायचा आहे. तो विचार करून सांगतो म्हणालाय. करू दे विचार त्याला. त्याचा विचार झाला की आम्ही आमचा विचार करायला मोकळे. काय बच्चा? हो, 1-2 दिवसात कळवतोय म्हणाला. तेवढा वेळ आहे आमच्याकडे. एखाद्यावरती विश्वास टाकायचा म्हणजे त्याला पूर्ण पारखून घेतला पाहिजे. आणि पारखून घ्यायचं म्हटलं की त्याला तेवढा वेळही द्यायला पाहिजे. होय ना बच्चा? हो मॅडम. त्याचा निर्णय झाला की आम्हाला कळवा बच्चा. येस मॅडम.